नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये शालिनी ही गाडीजवळ उभी राहून विचार करत असते की मी जामीनही खोटा दिला, अडकवलंही खोटा आणि सगळंच खोटं केलं. तेवढ्यात जयदीप आणि त्याच्या घरचे येतात. जयदीपची आई शालिनीचे आभार मानते आणि ती बोलत असतात तेवढ्यातच तेथे गौरी येते. गौरी म्हणजेच नित्या. तिथे राग आलेला जयदीप त्याच्याकडे रागाने पाहत असतो आणि अधिराज रागाने हिच्या गाडीत बसतो आणि घरी येतो. इथे पाहुणी तयारी करत असते पूजेची आणि ती पूजा मांडते. त्यानंतर सावनी ही तिच्या आईला जाऊन भेटते. इथे अम्मा मात्र पाहत असते गौरी आली नाही. पाहुणी म्हणते की मी पूजा मांडली. तर अधिराजची आई म्हणते हा पत्रा तुला कुठे सापडला. अम्मा सांगते हा पत्रा नित्याने आणला. तर तेवढ्यातच नित्या तिथे येते. नित्या आल्यावर अधिराजला मात्र भरपूर राग आलेला असतो. तो नित्यावर भयंकर चिडतो आणि म्हणतो की हे सर्व तुमच्यामुळे झालं आणि आजपर्यंत सगळं ठीक होतं, पण आज माझ्या आईबाबांवर आलं. आणि तो रागारागाने तिला घरातून बाहेर जा म्हणतो. याचाच फायदा घेऊन पाहुणी ही नित्याच्या हाताला पकडते आणि तिला खिचत खिचत बाहेर आणून आपटते आणि म्हणते अधिराजला की हे तू आधीच केलं पाहिजे होतं. दरवाजा बंद करून घेतल्यावर अधिराज आतमध्ये बसतो. तेवढ्यातच तिथे शालिनी येते. शालिनी दरवाजा ठोठावते तर पाहुणीला वाटतं की तिथे नित्याच आली आहे आणि ती बघते तर शालिनी. नंतर तिथे अधिराजचे मित्र येतात. इथे शालिनी मात्र त्यांच्या घरच्यांचे कान भरत असते आणि म्हणते झालं ते बरं झालं, तुम्ही जे केलात ते योग्यच केलात. त्यानंतर अधिराजच्या वडिलांना मात्र हे पटत नाही. ते म्हणतात घरदार सोडून आलेल्या मुलीला आपण असं बाहेर काढणं चुकीचं आहे आणि हे मला काही पटत नाही. इथे अधिराज म्हणतो तर हे असंच होईल. सर्वजण बाहेर येतात आणि पाहतात तर नित्या मात्र तंबू ठोकून बसलेली असते आणि अधिराज तिला जाब विचारतो हे सगळं काय चाललंय. तर नित्या सांगते अरे तुला माहीत नाही का हे का चाललं आणि कशासाठी चालले. त्यानंतर सर्व गेल्यावर शालिनी मात्र खोड काढायला बघते, पण नागराजाचे दर्शन होऊन तो नागराज तिच्यावर अंगावर धावत जातो आणि गौरी मात्र आभार मानते. आता